अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तेव्हा बृहदारण्यक उपनिषद चालू आहे, पहिला अध्याय चालू आहे आणि त्याचा तृतीय दोन ब्राह्मण झाले त्यातले. आज तृतीय ब्राह्मण आहे आणि तृतीय ब्राह्मण आपण सुरू केला होता, पण थोडीशी पुनरावृत्ती केली म्हणजे काय विषय चालू आहे ह्याचं पुन्हा एकदा आपल्याला त्याचं स्मरण राहील आणि मग त्या दृष्टिकोनातून आपलं श्रवण आणि आकलन होईल. म्हणून मी आता तृतीय ब्राह्मण सुरू करतोय आणि त्याच्यामध्ये त्याचं जी पार्श्वभूमी काय अशी आहे की द्वयाह इत्यादी वाक्यांनी आरंभ होण्यावर या ब्राह्मणाच्या पूर्वीचे ब्राह्मणाचा काय संबंध आहे इथपर्यंत ही अश्वमेधाची गती म्हणजे त्याचं काय फल आहे ते दाखवण्याच्या द्वारा ज्ञानासहित कर्माची मृत्यूरूपता, प्राप्तिरूप व परागती दाखवली आहे. म्हणजे या ठिकाणी जो मुख्य विषय आहे तो असा आहे की ज्ञानासहित कर्म हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर ज्ञान म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, ज्ञानासहित कर्म म्हणजे काय, हे सुद्धा याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यामध्ये जे प्रश्न उत्तर आहेत किंवा शंका आणि समाधान आहे तर त्याच्यामध्ये कर्म आणि ज्ञानाला त्यांनी त्याची फारकत केली आहे त्यांनी. आणि त्यांनी जो कर्म आहे ते दृश्यमान असल्यामुळे त्याचा स्वीकार जास्त केला आहे आणि ज्ञान अदृश्य असल्यामुळे ज्ञानाचा स्वीकार फारसा केलेला नाही आहे. त्यामुळे त्याच विषयावरची ही सगळी चर्चा आहे. तेव्हा या अश्वमेधाचं जे फल आहे ते ज्ञानासहित कर्म, या ज्ञानासहित कर्माची मृत्यूरूपता प्राप्तिरूप होऊन त्या ठिकाणी प्राप्तिरूप परागती दाखवली आहे. आता पुढे मृत्यूस्वरूपताच्या साधनभूत कर्म आणि ज्ञानाचा त्यापासून जो आरंभ केला जातो त्याच्यावर आपण आता विषयावर आपण बोलू. तेव्हा हा विषय मांडतानाच ह्या ठिकाणी पहिली शंका विचारली की पूर्वी तर ज्ञान आणि कर्म याचे जे फल आहे ते मृत्यू स्वरूपताची प्राप्ती दाखविली गेली आहे, परंतु उद्गीथ ज्ञान आणि उद्गीथ कर्माचे फल जे आहे ते मृत्यू स्वरूपताचे अतिक्रमण दाखविलेले आहे. त्यामुळे ह्याच्या फलाचा जो विषय आहे तो भिन्न होण्याने हे पूर्वोक्त कर्म आणि ज्ञान ह्याचा उद्गीत स्थानाचा संबंध हा कसा आहे तो प्रकाशित करण्यासाठी तो होऊ शकत नाही. कारण ह्याचं म्हणणंच मुळातून ज्यांनी शंका विचारली आहे त्यांचं म्हणणंच असं आहे की कर्म आणि ज्ञान ह्याची फारकत आहे. हे दोघांचे जे स्थान आहे ते भिन्न आहे. त्यामुळे पूर्वोक्त कर्म आणि ज्ञान हे उद्गीतच एका स्थानावर प्रकाशित करणं हे शक्य होणार नाही असं त्यांनी सांगितलंय. तेव्हा हा दोषच आहे असं ह्या शंकेपासून ही चर्चा सुरू झालेली. तेव्हा इथे याचं समाधान असं केलं की ह्यांचं जे काय म्हणणे आहे त्यात तो सांगितलेला हा काही दोष नाही. कारण की उद्गीताचे फल अग्नी व आदित्य या स्वरूपता ह्याची प्राप्ती आहे. अग्नी आणि आदित्याचाच विनियोग या पूर्ण अश्वमेधामध्ये केलेला आहे. आणि प्रत्यक्ष जो आहे तो अग्नीच आहे की ज्याच्यामध्ये आपण हवन करतो आणि त्याच्यानंतर जी उपलब्धी होते तर ती उद्गीताचं फल आहे. तेव्हा पूर्वी देखील ह्याच्यापेक्षा एक देवता होऊन जात असे व या वाक्याचे हे फल दाखवले गेले आहे. जर म्हणाल की मृत्यूने अतिक्रांत होऊन जात असतो तर एवढं निवेदन तर पूर्वीच्या पेक्षा विरुद्धच आहे. कारण काय की ती अशी गोष्ट नाही आहे, कारण की ह्या अतिक्रमणाचा विषय जो आहे तो स्वाभाविकच पापाचे संग होणे असा आहे. तेव्हा हे स्वाभाविक पापाच्या संगरूप मृत्यू आहे, कारण हा मृत्यू म्हणजेच त्याने पाप म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे हे स्वाभाविकत पापाच्या संगरूप मृत्यू काय आहे याचं आपल्याला स्पष्टीकरण होणं आवश्यक आहे. तर कोणाच्या द्वारे त्याचं अतिक्रमण होऊ शकत असतं या सर्व गोष्टीचं प्रकाशन करण्यासाठी ही आख्यायिका इथे आरंभ केली जात आहे. तर कशा प्रकारे, तर देव आणि असुर यांची जी स्पर्धा दाखवली आहे आणि या देवतांचे उद्गीताशी संबंध काय आहे, त्यांचा विचार काय आहे, हा या ठिकाणी हा विषय आहे. तेव्हा मंत्र त्या संदर्भात असा आहे की द्वयाः प्रजापत्या देवाश्च सुराश्च ततः कानी असा एव देवा जायसे असुरास्त येषु लोकेश सर्धंत तेह देवा उच्चहंता सुरान्यज्ञ उद्गिथ तेन्या यमेती.
याचा शब्दशः अर्थ असा आहे की प्रजापतीला दोन पुत्र होते. एक जे पुत्र आहेत त्यांना आपण सूर म्हणू किंवा देव म्हणू, आणि दुसरे जे आहेत ते असुर आहेत. तेव्हा देवांची संख्या ही अतिशय थोडी होती आणि असुर मात्र खूप अधिक होते. व या लोकांमध्ये ते परस्पर स्पर्धा करू लागले. आणि त्यापैकी देवतांनी सांगितले की आम्ही यज्ञामध्ये असुरावर अतिक्रमण करू. म्हणजे यज्ञामध्ये जे काही आपण हवन करू आणि त्या हवनाने प्राप्त झालेले जे काही फळ आहे ते असुरावर आपण अतिक्रमण, म्हणजे असुराचा जो विजय होणार नाही, असं निवेदन इथे या ठिकाणी देवानी केलेलं आहे. तेव्हा त्या सर्वाचाच आशय असा आहे की द्वया हा म्हणजे दोन प्रकारचे. ह ह्या पूर्ववृत्तांताचे द्योतक निपात आहे आणि वर्तमान प्रजापतीच्या पूर्वजन्मामध्ये जे काही झाले होते त्याचं श्रुती ह या शब्दाने द्योतित करत आहे. तेव्हा प्रजापत्या हा म्हणजे ज्या जन्मामध्ये पूर्वव्रत घटित होते त्यामध्ये प्रजापतीचे पुत्र हे प्राजापत्य असे म्हणवले जातात. आणि ते कोण होते तर देवता आणि असुर. अर्थात त्याच्या या प्रजापतीचे वाक इत्यादी प्राण, इंद्र, विरोचन इत्यादी नाही. तर परंतु त्यास देवसुरत्वास कसे मानले जात होते तर त्यावर असं दाखवतात की शास्त्र जनित जे ज्ञान होतं आणि कर्माने भावित जो प्राण आहे तो द्योतनशील प्रकाशमय होण्याच्या कारणाने तो देवच आहे. म्हणजे या ठिकाणी प्राणाला त्यांनी देवच मानलेला आहे आणि प्राणाचा उद्भव हा देवाचाच त्या ठिकाणी प्रभाव आहे. तेव्हा तो प्राणच स्वाभाविकपणे प्रत्यक्ष व अनुमान जनित दृष्ट आणि प्रयोजन असणारे कर्म आणि ज्ञानाने भावित आहे. म्हणजे प्राणामध्ये दोन्ही एकत्र आहेत असं यांचं म्हणणं आहे. कर्मही आहे कारण तो क्रियाप्रधान आहे आणि त्याच्या क्रियेमध्ये ज्ञान अनुस्यूत आहे. त्यामुळे तो कर्म आणि ज्ञानाने तो भावित होण्याने ते ह्या ठिकाणी ते कर्माचा ज्यावेळेस प्रभाव वाढेल तेव्हा तो असुर होईल आणि ज्ञानाचा प्रभाव होईल त्यावेळेस तो देवतेचा संबंध त्याचा येईल. तेव्हा आपल्याच ह्या प्राणामध्ये रमण करण्याच्या कारणाने अथवा सूर म्हणजे देवापेक्षा भिन्न होण्याच्या कारणाने ते जे कर्मप्रधान जे आहेत हे असुर म्हणवले जातात. कारण असुरगण जे आहेत ते दृष्ट प्रयोजन असणारे आहेत. जे दृष्ट किंवा जे प्रत्यक्ष समोर दिसतं त्यालाच सत्य मानणारे ते असुर आहेत. आणि ज्ञान आणि कर्माच्या भावनेने युक्त झाल्यामुळे देवगण हे कानियस असा शब्द वापरलाय. कानियस या शब्दाचा अर्थ म्हणजे प्रत्यक्ष ते अल्पसंख्येमध्ये आहेत. तेव्हा या स्वरांची वृद्धी झाली आहे. तात्पर्य असं की देवगण जे आहेत ते कनियन म्हणजे थोडेच आहेत आणि असुरगण जायस जायस असा जो म्हटलेला आहे तर त्याचा अर्थ ते अधिक प्रमाणात आहेत. कारण दृष्ट प्रयोजन असणारे असल्यामुळे प्राणांची शास्त्रजनित कर्म हे ज्ञानप्रवृत्तीच्या पेक्षाही स्वाभाविकतेने ते कर्मज्ञान प्रवृत्तीने अधिक आहेत. तेव्हा ह्याने शास्त्रजनित प्रवृत्तीची आत्मता असते कारण ते अत्यंत यज्ञ केल्यावरच सिद्ध होणाऱ्या गोष्टी आहेत. प्रजापतीच्या शरीरामध्ये राहणारे ते देव आणि असुर स्वाभाविक असते व अस्वाभाविक म्हणजे शास्त्रजनित कर्म आणि ज्ञानाने साध्य लोकांचे निमित्त ही स्पर्धा करू लागले. वृत्तीचे उत्थान होत असते तर तेव्हा असुरांचा विजय होतो आणि जेव्हा आणि त्याच वेळेस देवतांचा पराजय होतो. जेव्हा वृत्ती म्हणजे जी प्रवृत्ती असते जी कर्म करण्यामध्ये आणि ती इच्छा आपली तृप्त करण्याच्या दिशेने जी वृत्ती असते त्याचं ते ज्यावेळेस वाढते तेव्हा असुरांचा विजय होतो. अशा प्रकारे देवतांचा विजय होण्यावर व धर्माचे अधिकता होण्याच्या कारणाने प्रजापती पदाची प्राप्तीपर्यंत हा उत्कर्ष म्हणजेच ऊर्ध्वगमन होत असते. आणि असुराचा विजय होण्यावर अधर्माची अधिकता होण्याच्या कारणाने हे स्थावरत्व प्राप्तीपर्यंत अधोगतीच होत असते. आणि दोघांची समानता झाल्यावर मग मनुष्यत्वाची प्राप्ती होत असते. म्हणजे मनुष्याचं स्थान काय दिलेलं आहे की असुर आणि सूर ह्याच्या मधोमध दिलेलं आहे. सूर जे आहेत ते जेव्हा शास्त्राचं पूर्णपणे जिथे चिंतन होतं आणि जिथे परमेश्वराची जिथे उपासना होते तर ते सूर आहेत, ते देव आहेत. आणि ज्या ठिकाणी केवळ कर्मकांड करून इच्छापूर्ती आहे ते असुर आहेत असं या ठिकाणी म्हटलंय. आणि या दोन्हीचंही मिश्रण जिथे आहे म्हणजे ज्या ठिकाणी कर्मही करण्याची वृत्ती आहे आणि ज्ञानप्राप्तीची जिज्ञासाही आहे असं ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्याला तिथे मनुष्याची प्राप्ती होते. दैवी आणि असुरी वृत्ती उठणे
आणि दमणे हे देवता आणि असुरांची स्पर्धाच आहे. कधी तर प्राणांची शास्त्रजनित कर्मज्ञान भावना रूपवृत्ती ही उठत असते आणि ज्या समय त्या उठत असतात त्या समय त्याच प्राणाची दृष्ट प्रयोजनाने युक्त होऊन प्रत्यक्ष व अनुमान जनित जे कर्मज्ञानाची भावना जी आहे तीच असुरी वृत्ती दाबून टाकत असते. हाच देवतांचा जय आणि असुरांचा पराभव. आणि कधी ह्याच्या विपरीतही घडत असतं की देवतांची वृत्ती दाबून जाते आणि आसुरी अशा प्रकारच्या वृत्तीला ही वाढ मिळते. तेव्हा अशा प्रकारे असुरांच्या तुलनेत स्वयं अल्पसंख्याक होण्याने तथा अर्जुनाचा असुरांचा अधिकता होण्याच्या कारणाने त्यांच्याद्वारे दाबल्या गेलेले देवतांचे काय केले त्यावर सांगतात की असुरापासून अधिभूत होताना त्या देवतांनी सांगितले, काय सांगितले की अहो आता या ज्योतिषटोम यज्ञामध्ये उद्गीताच्या द्वारे उद्गीत नामक जो उद्गीत नामक अ, त्यास उद्गीताच्या द्वारे उद्गीत नामक जो कर्माचा अंगभूत पदार्थ असतो त्यास करणारा प्राणाच्या या स्वरूपाचा आश्रय घेऊन अर्थात असुरांचा पराभव करून आपल्या शास्त्रप्रकाशित देवभावास प्राप्त करतील अशा प्रकारे त्यांनी आपसात सांगितले. आणि उद्गीत कर्मरूप पदार्थाच्या कर्त्याचे स्वरूपाचे आश्रयज्ञान आणि कर्माच्या द्वारे केल्या जाऊ शकत असते. त्यामध्ये कर्म तर तदेतानी जपेत या वाक्याद्वारे ज्याचे विधान करणे इष्ट आहे ते पुढे सांगितले आहे. ते पुढे सांगितलेला जो मंत्र जपरूप आहे आणि ज्ञान तर तेच आहे ज्याचे निरूपण केल्या जात जात राहिले पाहिजे. परत परत त्याने त्यावर शंका अशी व्यक्त केली की परंतु येथे तर अभ्यारोह मंत्र जपाच्या विधीचे शेषभूत जो अर्थवाद आहे तो ज्ञानाने रूपपरक हा नाहीच आहे. म्हणजे त्याचं म्हणणं असं की त्या शंका जे विचारणार आहे ना त्याचं भरच मुळातून कर्मकांड आणि क्रियेवर आहे. आणि त्या क्रियेमध्ये ज्ञानाची आवश्यकता आहे किंवा ज्ञान आहे का नाही आहे ह्याची त्याला शंका असल्यामुळे तो म्हणतो तो ज्ञानपूरक नाही आहे तर ते कर्मपूरक म्हणजे क्रियाप्रधानच आहे आणि क्रियाच आहे ती फक्त. अशा प्रकारची पुन्हा एकदा त्यांनी शंका व्यक्त केली. त्यावर समाधान सांगताना असं म्हणतात की अशी गोष्ट नाही आहे कारण की येथे जो असे जाणत असतो असे वचन आहे. जर म्हणाल की उद्गीताच्या प्रकरणामध्ये द्वयाह इत्यादी पूर्वकल्पासंबंधी श्रुती होण्याने या उद्गीत विधीपरक आहेत तर अशी गोष्ट देखील नाही आहे. कारण ते की उद्गीत हे प्रकरणच नाही आहे. उद्गीताचे विधान तर अन्यत्र कर्मकांडामध्ये केलेले आहे की तर हे तर विद्या उपासनेचे प्रकरण आहे आणि ह्याच्याविषयी अभ्यारोह जप अनित्य होत असतो. कारण की प्राणवेत्ताद्वाराच ते अनुष्ठान करणे योग्य आहे आणि प्राणविज्ञान नित्यवत ऐकण्यात आले आहे. अवी हे प्राणविज्ञान लोकांची प्राप्ती करणार आहे. या श्रुतीने आपण प्राण व वाक इत्यादीची शुद्धी आणि जी शुद्धी दाखविली जाण्याने देखील या विज्ञानाचे प्रकरण इथे सिद्ध होतं. तेव्हा प्राणाची उपास्यता दाखविणे हे अभिष्ट आणि न होणाऱ्या प्राणाच्या शुद्धीचे प्रतिपादन इथे केलेले आहे. कारण त्याच्याबरोबर जे अभिष्ट न होण्यावरच प्राणाच्या शुद्धीचे प्रतिपादन करणे आणि त्याच्याबरोबर ज्याचा उल्लेख केलेला आहे त्या वाघ इत्यादी का अशुद्ध म्हणणे इथे संभवच नाही. ह्यापासून वाघ इत्यादीच्या या निंदाद्वारे मुख्य प्राणाची स्तुती ही अभिमत व युक्तियुक्त आहे असं जाणलं जातं. त्यामुळे मृत्यूस पार करून तो प्रकाशित करत आहे असे त्याचे फलवचन देखील आहे. वाघ इत्यादिकास जो अग्नी इत्यादी भावाची प्राप्ती होत असते आणि त्या प्राणस्वरूपतेचीच प्राप्तीचेच हे फल आहे असे या ठिकाणी त्याच्यावर निवेदन केलेलं आहे. तेव्हा त्याच्या पुढे शंका परत एकदा विचारली आहे. शंका अशी आहे की येथे प्राणाची उपासना जी आहे ती होईल परंतु त्याची विशुद्धी आणि गुणांनी युक्त होणे तर संभवच नाही. जर म्हणाल की श्रुतीस प्रतिपादित होणाऱ्या कारणाने असे होऊ शकत असेल तरीही असे होणे संभव नाही. कारण की श्रुती तर उपास्य होण्याच्या कारणानेच आणि त्याची स्तुतीसाठीच देखील होऊ शकत असते. असा हा त्या ठिकाणी परत एकदा हा प्रश्न आलेला आहे. तेव्हा समाधान असं आहे की असं निवेदन करणं हे अयोग्य आहे. कारण अविरुद्ध अर्थाच्या ज्ञानानेच श्रेय प्राप्ती होणे संभव आहे असे लोकांमध्ये देखील पाहिले जाते.
लोकांमध्ये जो पुरुष अविरुद्ध अर्थाचे ज्ञान ठेवत असतो तोच अभिष्ट प्राप्त करणारा असतो आणि अनिष्टापासून संरक्षण करत असतो. विपरीत अर्थाच्या ज्ञानाने असे होऊच शकत नाही. अशा प्रकारे येथे देखील श्रुतीच्या शब्दातून निर्माण झालेल्या या अर्थाचे ज्ञानानेच श्रेयप्राप्ती होणे संभव होते. विपरीत अर्थाचा उल्लेख केल्यास त्याची ती अवस्था ही विचित्र होते. अशा प्रकारे ह्याच्याशिवाय उपासनेचं प्रतिपादन करणाऱ्या या श्रुतीचे शब्दापासून होणाऱ्या या विज्ञानाच्या विषयाचे मिथ्या होण्यावर कोणतेच प्रमाण देखील नाही. श्रुती त्या विज्ञानास अपवाद होऊ शकत नाही. तेव्हा त्याच्यापासून श्रेयप्राप्ती दिसून आम्ही यथार्थता मानतच आहोत. कारण की ह्याच्या विपरीत मांडण्यामध्ये अनर्थाचीच प्राप्ती दिसून येते. लोकांमध्ये जो पुरुष वस्तूस विपरीत भावाने ग्रहण करत असतो, जसे पुरुषास स्थाणू अथवा शत्रूस मित्र समजत असतो, तर तो अनर्थास प्राप्त होत असतो असे दिसून येते. जर श्रुतीने आत्मा, ईश्वर आणि देव इत्यादीचे देखील यथार्थ रूपाने ग्रहण होईल तर तेव्हा तर लोकांच्या प्रमाणे शास्त्र देखील हे अनर्थ प्राप्तीसाठीच होईल अशी आपत्ती अवश्य होऊ शकते. परंतु हे इष्ट नाही, तेव्हा शास्त्र आणि उपासनेसाठी यथार्थ आत्मा, ईश्वर आणि देवदेवतेंच्या देखील हे यथायोग्यपणे ग्रहण झाले पाहिजे असं पुन्हा एकदा त्यांनी विवेचन केलेलं आहे. त्यावर पुनश्च शंका व्यक्त केली की नाम इत्यादीमध्ये ब्रह्मदृष्टी पाहिली जाण्याच्या कारणाने तुमचे म्हणणं अयोग्य आहे. म्हणजे इथे त्याने ब्रह्मतत्वाला नाकारलेलंच आहे की तुमची ही ब्रह्मदृष्टी आहे आणि ब्रह्मदृष्टीने तुम्ही नाम इत्यादी किंवा या जे पदार्थ आहेत, जे ब्रह्मांड आहे, त्या ब्रह्मांडाला पाहताना तुम्ही ब्रह्मदृष्टीने पाहता आणि ब्रह्मतत्वाचं तर अस्तित्वच नाही असं त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे तुमचं म्हणणं अयोग्य अशी शंका आहे. नामादीचे अब्रह्मत्व स्पष्ट झालेले आहे. त्यामध्ये स्थाणू इत्यादीमध्ये पुरुषदृष्टीच्या समान शास्त्रविपरीत ब्रह्मदृष्टीच ग्रहण करताना पाहिल्या जात असते. त्यामुळे शास्त्रापासून यथार्थ ज्ञान होण्याच्या कारणानेच श्रेयाची प्राप्ती होत असते असे म्हणणं योग्य नाही आहे. म्हणजे ही पूर्ण जी भूमिका आहे, ही जी शंका विचारली जाते, ह्या शंकेचं महत्त्वाचा जो भाग आहे तो असा आहे की त्या ठिकाणी ही ब्रह्मांडाचा जेव्हा अवलोकन म्हणजे आता आजच्या शास्त्रामध्ये जसं आपण पाहिलं की ब्रह्मांडाचं अध्ययन केलं जातं, त्याचं संशोधन केलं जातं. ह्या सर्व संशोधनामध्ये इथे शास्त्रज्ञांना त्याच्यामध्ये ब्रह्मतत्वाचा कुठेही संबंध ते आणत नाहीत आणि मग त्याच्यावर सिद्धांत मांडायला लागतात आणि त्या सिद्धांतामध्ये त्याला अंतिम सत्य कधीच मिळत नाही. कारण त्याने सत्याचा आधारच घेतलेला नाही. ज्याने सत्याचा आधार घेतला नाही त्याला सत्याची प्राप्ती होऊ शकत नाही. परंतु इथे जो शंका विचारणारा आहे तो मुळातूनच म्हणतो की ब्रह्मतत्वाचं अस्तित्वच नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही ब्रह्मदृष्टीने पाहता आणि तुम्हाला मिळालेले निष्कर्ष खोटे आहेत असं या शंकाखोर व्यक्तीचा निष्कर्ष आहेत. कारण त्याचं म्हणणंच मुळातून जे आहे ते सत्य आहे आणि जे दिसत नाही त्याला अस्तित्व नाही अशा प्रकारे त्याची भूमिका असल्यामुळे तो प्रत्येक वेळेस म्हणतो की तुम्हाला ब्रह्मदृष्टीने पाहताना तुम्हाला अंतिम सत्य मिळणारच नाही आणि त्यामुळे श्रेयाची प्राप्त होते. श्रेयस म्हणजे श्रेयस पथाची किंवा अंतिम तुमचं उद्धार होण्याचं पद तुम्हाला प्राप्त होऊ शकतो असं म्हणणं हे योग्य नाही आहे असं त्यांनी म्हटलंय. तेव्हा अशा या शंकेचं उत्तर पुन्हा एकदा देताना सांगितलंय त्यांनी की अशी गोष्ट नाही. कारण की प्रतिमेच्या समान त्याची ब्रह्मतत्वापासून भेदज्ञान राहत असतो. स्थाणू आदीमध्ये पुरुषदृष्टीच्या समान शास्त्र नामादी अब्रह्मामध्ये विपरीत ब्रह्मदृष्टीने चे ग्रहण करत असतात हे तुमचं म्हणणं अयोग्य आहे. कारण काय तर ज्या ब्रह्मापासून नामादी वस्तूची भेदरूपी ज्ञान आहे त्याच्यासाठीच प्रतिमादीमध्ये म्हणजे विष्णू दृष्टीच्या समान नामादी म्हणजे ब्रह्मदृष्टीचे विधान केले जात असते. प्रतिमादीच्या समान नामादीचे ज्ञान देखील हे ब्रह्मतत्वाच्या अवलंबन रूपानेच होत असतं. नामादीच हे ब्रह्म आहे असं ज्ञान होत नाही. तर ज्याच्यापासून स्थाणूचे ज्ञान न होण्यावर हे स्थाणू नाही पुरुषच आहे अशी विपरीत ब्रह्मदृष्टी ही होत असते. परंतु सर्वत्र ब्रह्मतत्व आहे ह्या धारणेने ज्यावेळेस तुम्ही नामादी वस्तूला आणि ब्रह्मांडाला पाहता तेव्हा त्या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मतत्व आहे अशा प्रकारचं तुमचं आकलन हे निश्चित होत असतं. परंतु
तुम्ही फक्त नामादीमध्ये या ब्रह्मतत्वापासून ते अलग आहे आणि ते अलग असल्यामुळे ते भिन्न असल्यामुळे त्याच्यामध्ये भेद आहेत. तेव्हा दृष्टीमध्ये भेद आहे, तर वस्तूमध्ये भेद नाही आहेत. वस्तूमध्ये जो आहे ना, त्याच्यामध्ये तत्वरूपामध्ये आणि निरपेक्ष अस्तित्वाच्या दृष्टीने पाहिलं तर ते एकच आहे. फक्त व्यक्त होताना ते अनेक पद्धतीने व्यक्त होतं, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला विचलित व्हायचं कारण नाही आहे. पुन्हा एकदा हे शंका घेणारे जे पूर्व पक्षी आहेत ते म्हणतात की परंतु यामध्ये केवळ ब्रह्मदृष्टीच होत असल्यामुळे तुम्ही हे निष्कर्ष काढता, वस्तुतः ब्रह्मतत्वाला अस्तित्वच नाही अशी गोष्ट सिद्ध होत आहे. प्रतिमा आणि ब्राह्मण इत्यादीमध्ये विष्णू आदी देवता आणि पितृ आदी दृष्टीमध्ये देखील पितरगण हे सुद्धा हे समानच आहेत. सिद्धांती म्हणतात की हे म्हणणं उचित नाही, कारण की ऋग्वेदादीमध्ये पृथ्वी आणि दृष्टी पाहिली जात असते. ऋग्वेदादीमध्ये पृथ्वी आणि दृष्टी पाहिली जात असते. अर्थात ऋग्वेदादी विषयामध्ये पृथ्वी आदी विद्यमान वस्तूविषयक या दृष्टीचा आरोप ह्या ठिकाणी पहिल्यांदा पाहिला जातो आणि त्यामुळे त्याच्याशी समानता होण्याच्या कारणाने नामादीमध्ये जी ब्रह्मदृष्टी आहे त्याची विद्यमान ब्रह्मादी विषयाची ही सिद्धता होत असते. तेव्हा याची जी काही याने जी प्रतिमा आणि ब्राह्मण इत्यादीमध्ये जे विष्णू आणि देवदृष्टी आणि पितरादी दृष्टीचे देखील सत्यवस्तू विषयक होणे हे सिद्ध होत असतं. कारण की गौणता तर मुख्याच्या अपेक्षेनेच होत असते. ज्या प्रकारे पंचाग्नी आदीमध्ये अग्नित्वाची गौणता होण्याच्या कारणाने मुख्य अग्नी आदीचा सद्भाव सिद्ध होत असतो, त्याच प्रकारे नामादीमध्ये ब्रह्मत्वाची गौणता होण्याच्या कारणाने मुख्य ब्रह्मतत्वाची सत्ता जी आहे ही सिद्ध होत असते. त्याच्याशिवाय ज्ञानासंबंधी वाक्याची एक कर्मपर वाक्यामध्ये समानता होण्याच्या कारणाने देखील हेच सिद्ध होत असतं. ज्या प्रकारे दर्शपौर्णिमेस क्रिया इत्यादी ह्या फलदायी असतात, म्हणजे अमुक अमुक प्रकारे नाही, विशिष्ट इतिकर्तव्यता असणारी आहे, अशा प्रकारे क्रमाक्रमाने त्यांच्या अंकाचा हा प्रयोग केला जात असतो. हे सर्वच अलौकिक गोष्टी आहेत, जे की प्रत्यक्षादी प्रमाणाचा विषय नाही, तरी तो यथार्थ आहे, वेदवाक्याने जाणला जात असतो. त्याच प्रकारे परमात्मा ईश्वर आणि देवदेवतादी पदार्थ जे आहेत हे स्थूलत्व इत्यादी धर्मापासून रहित आहेत व क्षुधादीपासून अलिप्त अशा प्रकारच्या गुणाने विशेषत्वास प्राप्त झालेले आहेत. तेव्हा अशा गोष्टी या वेदवाक्यानेच जाणल्या जाऊ शकतात. त्यामुळे अलौकिक होण्याच्या कारणाने ते सत्यच असले पाहिजे याच्या शिवाय क्रियार्थ वाक्याने बुद्धी उत्पन्न करण्यामध्ये कोणताच भेद नसतो. त्याच्यापासून परमात्मादी वस्तूविषयक अनिश्चित अथवा विपरीत बुद्धी ही उत्पन्न होत नसते. परत पूर्वपक्ष असा म्हणतो की ज्ञानपरक वाक्याद्वारे कोणत्याही अनुष्ठेय कर्म होत नसतो. त्यामुळे क्रियार्थ वाक्याच्या समान सांगणे हे योग्य नाहीये. क्रियार्थ वाक्यापेक्षा अलौकिक असल्याशिवाय देखील फल आणि साधन इति कर्तव्यता या रूपाने 3 अंशातील भावना अनुष्ठेय रूपात ही दाखविली जात असतात. परमात्मा व ईश्वर इत्यादी विज्ञानामध्ये तसे काहीही अनुष्ठेय कर्म नसते. त्या कारणाने विज्ञान वाक्यांची जी क्रियार्थ वाक्याशी जी साधर्मता दाखवली गेली आहे ती अयोग्यच आहे. म्हणजे ह्या 2 गोष्टीची त्यांनी फारकतच केली आहे. विज्ञान ज्ञान आणि क्रिया हे 2 अत्यंत भिन्न आहेत आणि त्याच्यामध्ये हे कर्म हे ब्रह्मतत्वाचा काहीच संबंध नाही आहे. त्यामुळे ईश्वर आणि विज्ञान ह्या सर्वांचा जेव्हा परमात्मा ईश्वर आणि विज्ञान ह्या सर्वांमध्ये अनुष्ठेय कर्म नसतं, म्हणजे त्याच्यातून तुम्हाला काहीतरी स्वीकार करण्यासारखी गोष्ट घेऊन त्याच्यातून कर्माची निर्मिती होऊ शकत नाही. त्या क्रियेच्या किंवा त्या तत्वज्ञानाच्या आधारावर तुम्ही क्रिया निर्माण करू शकत नाही. क्रिया ही स्वतंत्र आहे. या दोघांमध्ये परस्परांमध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, असं हे शंका घेणारे जे आहे त्यांनी असं वरचेवर पुन्हा पुन्हा तेच विधान केलं आहे. तेव्हा असं सांगणं हे उचित नाही, कारण की ज्ञान हे यथार्थ वस्तू विषयक होत असतं. त्र्यांश अर्थात 3 अंश असणारी या भावना संज्ञक अनुष्ठेय कर्माची या अनुष्ठेय असण्याच्या कारणाने आहे का, तर श्रुती प्रमाणाद्वारे ज्ञात होण्याच्या
कारणाने अशा प्रकारे ही परमात्मविषयक जी बुद्धीची यथार्थता देखील ही अनुष्ठेय वस्तूविषयक होण्यामुळे नाही, तर ती कोणत्या कारणाने होते, तर वेदवाक्य जनित होण्यानेच होते. त्याची यथार्थता आहे वेदवाक्याद्वारे ज्ञात वस्तूचे यथार्थ सिद्धता होण्यावर. जर अनुष्ठेयत्व विशिष्ट होत असते तर पुरुष त्याचे अनुष्ठान करत असतो, आणि जर अनुष्ठेयत्व विशिष्ट होत नसेल तर पुरुष त्याचं अनुष्ठान करत नसतो. म्हणजे अनुष्ठेय म्हणजे आचरण, ज्याच्यामध्ये क्रिया, जी काही कर्मकांड आहे ती अनुष्ठान त्याला आपण म्हणतो. तर अनुष्ठानाची निर्मिती ही मुळातून वेदाच्या सिद्धांतातून झालेली आहे असं हे सिद्धांती सांगतायत. तर त्याच्या विपरीत ते सांगतात की क्रिया ही त्या वेदाच्या कुठल्याही सिद्धांताशी काहीही संबंध नसतो. तर ती क्रिया जसा यांत्रिक पद्धतीने क्रिया होते आणि ती यांत्रिक पद्धतीने क्रिया झाल्यामुळे त्या क्रियेमधून ज्ञान प्राप्त होत नाही, किंवा क्रिया ही ज्ञानातून प्राप्त होत नाही, असंही त्यांचं वरचेवर म्हणणं आहे. आणि ह्यांचं म्हणणं असं आहे सिद्धांतीचं, की सर्व काही निर्मितीच मुळातून त्या तत्वातून झालेली आहे. तेव्हा त्यांनी दिलेले जे विधान सिद्धांत, हे सगळे जे श्रुतीचे सिद्धांत ते अनुष्ठेय आहेत, पण अनुष्ठेयत्व हेच त्याचं म्हणतो नाहीये. पुन्हा एकदा तो पूर्वपक्ष प्रश्न मांडतो की परंतु अनुष्ठेयत्व न होण्यावर तर ते वाक्यप्रमाणाचा विषय होऊ शकत नाही. आता इथे वाक्यप्रमाण म्हणजे काय? वेदाने दिलेले सिद्धांत, त्यालाच वाक्य किंवा शब्द किंवा प्रमाण असं म्हटलेलं आहे. तेव्हा अनुष्ठेयत्व न होण्यावर तर ते वाक्यप्रमाणाचा विषयच होऊ शकत नाही. अनुष्ठेय न होण्यावर पदांचे संमत न होण्याची संभावना असते, संभावता नसते. तर अनुष्ठेयत्व होण्यावर देखील त्यास प्रकाशित करण्याचा ह्या पदांचा हा मेळ होत असतो. तेव्हा या अशा प्रकारे केले पाहिजे. अशा पद्धतीने अनुष्ठेय पारक वाक्यच प्रमाण होत असतं. कुर्यात, क्रियेत, कर्तव्यम, भवेत, स्यात या सर्व पदांचे युक्त हे विधिबोधक क्रियापद असतात. व अशा क्रियापदापैकी कोणाचे न होण्यावर तर ह्यास हे अशा प्रकारे अशा शेकडो पदांची उपलब्धीवर देखील त्यामध्ये एकवाक्यता नाही आहे, म्हणजे ते होऊ शकत नाही. त्यामुळे जी परमात्मा तत्व व ईश्वर इत्यादी जी काही वाक्यप्रमाणाने जे विषय त्याचे होऊ शकत नाहीत असं यांचं म्हणणं आहे. तर वाक्यप्रमाण म्हणजे वेदसिद्धांत जे आहेत त्या वेदसिद्धांताचा मुळातून रोखच हा परमात्म तत्व काय आणि ईश्वर तत्व काय आहे ह्याचं रहस्य सांगण्याकरताच आहेत. जर ते पदार्थ तसे असतील तर त्याच्यातून ईश्वर आणि परमात्म्याचं आकलन होईल, आणि त्यातून निघणारं जे अनुष्ठेय म्हणजे अनुष्ठान करण्याला योग्य अशा प्रकारचं कर्म होईल. तेव्हा सिद्धांतीचं पुन्हा पुन्हा हे सांगणं आहे की अधिष्ठानामध्ये हे ज्ञान असावं आणि आविष्कारामध्ये क्रिया असावी. तेव्हा आणि अधिष्ठान आणि आविष्कार या दोघांचा समन्वय झाला तरच त्या ठिकाणी श्रेयस्पथ प्राप्त होईल, हे सिद्धांताचं म्हणणं आहे. त्यामुळे ते पदार्थ कोणत्या तरी अन्य विषयाच्या कारणाने होतो किंवा ती एक स्वतंत्र गोष्ट आहे असं जे म्हणणं आहे हे त्या सिद्धांतांना मान्य नाही. त्यामुळे ही चर्चा पुढे अजून चालू राहील. ह्या चर्चेवरचा शेवटचा जो भाग आहे निष्कर्षप्रद, तो आपण पुढच्या रविवारी पाहूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.